नमस्कार. स्वादशास्त्र रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण मेथीची खूपच छान अशी रेसिपी पाहणार आहोत, जी की पारंपरिक पद्धतीने मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. छान अशी फ्रेश आता भरपूर बाजारामध्ये मेथी हे बघा, खूप छान अशी फ्रेश मिळाली होती मला. म्हटलं चला आज छान तुमच्यासाठी नवीन रेसिपी आपण तयार करूया. छान मी मेथीची भाजी निवडून घेतली आहे, जास्त देठ घेतली नाही, पानांचा जास्त समावेश केला आहे. छान अशी निवडून घेतली आहे बघा. आणि निवडल्यानंतर छान अशी मेथी धुवून घेतली आहे 2-3 पाण्याने, कारण माती भरपूर असते भाजीला. आणि त्यानंतर आपण ती बारीक चिरून घेतली आहे. खूपच छान टेस्टी अगदी पारंपरिक रेसिपी आहे. अशा प्रकारे एकदा करून बघा. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. महत्त्वाचं म्हणजे आणि खास टिप्स तुम्हाला मी रेसिपी दाखवणार आहे. हे बघा किती छान अशी सुंदर अशी मेथीची भाजी मिळाली होती. थंडीच्या दिवसात तर भरपूर मिळतात. मग बघा अशा प्रकारे मी छान अशी बघा बारीक चिरून घेतली आहे. अशा प्रकारे त्यासाठी मी साहित्य घेतलं आहे बघा. 2 वाटे मेथीची भाजी, 1 वाटी बेसन पीठ, ठेचलेला लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट, ज्यामध्ये लसूण, जिरे आणि मीठ बारीक केलं आहे. सर्वप्रथम आपण जे बेसन पीठ आहे ते भाजून घेणार आहोत. तुमच्या लक्षात आलंच असेल की आपण येथे मेथीचं पिठलं किंवा मेथीचा झुणका, मेथीचं बेसन, प्रत्येक ठिकाणी त्याला वेगवेगळं नाव आहे. ते मी बनवत आहे. तुमचं जे मेथीचं पिठलं आहे ते गिळगिळीत होतं, चिकट होतं. ते चिकट होऊ नये म्हणून आपण सर्वप्रथम जे बेसन पीठ आहे ते आपण मंद गॅसवर भाजून घेणार आहोत. म्हणजे तुमचं जे पिठलं आहे ते गिळगिळीत होणार नाही आणि खूप छान चव लागेल. कारण आपण येथे बेसन पीठ भाजून घेत आहोत, त्यामुळं त्याला खूपच छान असा स्वाद येईल. आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हेच पीठ पाण्यामध्ये कालवून करू शकता. पण मला गाठीचं पिठलं खूप आवडतं, म्हणून मग मी पाण्यामध्ये कालवणार नाही. काही ठिकाणी गाठीचं पिठलं बनवतात, काही ठिकाणी पाण्यामध्ये मिक्स करून पीठ करतात. सर्वप्रथम आपण पीठ भाजून झालं आहे. कढईमध्ये तेल छान गरम झालं आहे. आपण ना त्यामध्ये जिरे छान असे तडतडून देणार आहोत. जेवढे जिरे छान तडतडतील तेवढा त्याचा स्वाद छान लागतो. त्यानंतर आपण अशा प्रकारे खूप छान असे तडका दिला ना तर तुमच्या भाजीला खूप छान स्वाद येतो. त्यानंतर आपण जो ठेचलेला लसूण घेतला होता तो त्यामध्ये घालून घेणार आहोत आणि छान असा परतून घेणार आहोत. जेवढं तुम्ही छान परतून घ्याल तेवढा लसणाचा स्वाद खूपच छान येतो. त्यानंतर आपण हिरवी मिरचीची पेस्ट घालत आहोत. त्यामध्ये जिरे आणि हिरवी मिरची, लसूण आपण बारीक करून घेतली आहे, ती छान अशी आपण परतून घेणार आहोत. हे सर्व आपण मध्यम गॅसवर करणार आहोत, म्हणजे आपली जी फोडणी आहे ती छान बसेल. आणि खरंच एवढा सुंदर घमघमाट येतो आहे ना हिरवी मिरची आणि लसूणचा. त्यानंतर आपण जी चिरलेली मेथीची भाजी आहे ती त्यामध्ये घालून घेणार आहोत आणि छान अशी परतून घेणार आहोत. कुठलीही भाजी तुम्ही चिरण्या अगोदर धुवून घ्यायची आहे, म्हणजे त्याचं जे जीवनसत्व आहे ते निघून जात नाही, ते त्यामध्येच टिकून राहतं. ही खास टीप आहे ज्या नवीन मुली आहेत त्यांच्यासाठी, की तुम्ही कुठली पण भाजी चिरण्या अगोदर धुवून घ्यायची, म्हणजे चिरल्यानंतर त्याचं जे सत्व आहे ते निघून जात नाही. त्यानंतर आपण मध्यम गॅसवर छान अशी ती मेथीची भाजी आहे ती परतून घेणार आहोत. तुम्ही जर अशा प्रकारे जर मेथीचं पिठलं बनवलं ना तर अजिबात कडू होत नाही. छान अशी आपण मेथीची भाजी परतून घेत आहोत. खूप सुंदर चव लागते आणि महत्त्वाचं म्हणजे पारंपरिक पद्धत आहे. जे आपण बेसन पीठ भाजून घेतलं आहे ती पण खास टिप्स आहे, की तुमचं जे पिठलं आहे किंवा झुणका आहे तो गिळगिळीत होऊ नाही म्हणून त्यासाठी ते भाजून घ्यायचं आहे आणि त्याचा स्वाद खूप छान लागतो. आपण चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत. मीठ थोडंच घालणार आहोत, कारण आपण हिरवी मिरची वाटली त्यामध्ये पण आपण मीठ घालून घेतलं आहे. आणि मीठ घातल्यानंतर आपण छान अशी ती परतून घेणार आहोत. खूप सुंदर चविष्ट असं मेथीचं पिठलं आपलं
तयार होत आहे मैत्रिणींनो. चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल आणि माझी रेसिपी तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही पटकन सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी 1 ग्लास पाणी ओतलं आहे भाजीमध्ये. म्हणजे आपण पिठलं करणार आहोत, उकळी येऊन देणार आहोत त्याला. हे बघा अशा प्रकारे. त्यानंतर मी हळद घालून घेणार आहे आणि उकळी आल्यानंतर आपण जे आपलं हलवून घेणार आहोत. आपण जे भाजून घेतलेलं बेसन पीठ होतं ते आपण त्यामध्ये अशा प्रकारे थोडं थोडं घालून घेणार आहोत. आणि गुठळ्या जेवढ्या शक्य होईल तेवढ्या मोडल्या तरी चालेल. पण छान हलवून घेतल्यावर अजिबात गुठळ्या राहत नाही. पण थोड्याशा छान लागतात. जे गुठळ्याचं पिठलं असतं ते गाठीचं पिठलं मला तसंच आवडतं म्हणून मी शक्यतो अशा प्रकारे करते. हे बघा किती सुंदर असं एवढा घमघमाट सुटला आहे करताना. खरंच तोंडाला सुटलं की नाही पाणी मग. चला मग पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूचं जे बेल आयकन आहे ते प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही. छानशी कमेंट करायची आहे, लाईक करायचं आहे आणि हाईप करायला अजिबात विसरायचं नाही. रेसिपी जरा जरी आवडली तर तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायची आहे. हे बघा छान असं आपण मध्यम गॅसवर हलवून घेत आहोत. जेवढ्या गाठी तुम्हाला शक्य होईल तेवढ्या मोडून घ्यायच्या आहेत त्याच्यात. खूप सुंदर आणि चवीला भन्नाट. त्यानंतर आपण 2 मिनटासाठी वाफ देऊन घेणार आहोत. म्हणजे आपलं पिठलं आहे ते छान असं शिजून निघेल. बघू शकता आपण किती रंग पण सुरेख आला आहे आणि चव तर एक नंबरच भन्नाट अशी. पिठलं भाकरी म्हटलं की अगदी सगळ्यांनाच आवडते. हे बघा आपलं पिठलं बनवून तयार झालं आहे. मी इथे ज्वारीची भाकरी घेतली आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बाजरीची भाकरी घेतली तरी चालेल. भाकरीबरोबर अप्रतिम लागतं. बघा किती सुंदर झाला आहे आपला झुणका पिठलं बेसन. तुमच्याकडे काय नाव म्हणतात, याला काय म्हणतात? पिठलं म्हणतात, बेसन म्हणतात की झुणका म्हणतात ते कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही. आमच्याकडे पिठलं म्हणतात. त्यानंतर त्याच्या तोंडी लावण्यासाठी आपण कांदा घेत आहोत. पिठलं भाकरी आणि कांदा वा वा परभणीच. खरंच अप्रतिम अशी रेसिपी आणली आहे मैत्रिणींनो. बघू शकता आपण. त्याच्याबरोबर तुम्ही चटणी पण घेऊ शकता. मेथीचा झुणका, मेथीचं पिठलं, मेथीचं बेसन. हे बघा भाकरीबरोबर अप्रतिम अशी रेसिपी. चला तर मग पटकन एक लाईक करा. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद.